राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीनं आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असून आता कर्जमाफी लवकरच होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. तर हा अहवाल छाननीनंतर मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर या अहवालामध्ये नियम, अटी आणि शिफारसी कोणत्या असणार आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले. तर शेतकऱ्यांची थकीत कर्जामधून सोडवणूक करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शिफारसी या अहवालामधून करण्यात आल्या अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले. तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील खरीपाच्या ज्या पेरण्या आहेत त्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मंगळवारी दिनांक 21 रोजी केले. यावेळी फडणवीस यांनी सरकारकडून जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीनं अहवाल हा दिलेला आहे. खरीप हंगाम सुरू होण्याआधी कर्जमाफी प्रत्यक्षात अस्तित्वात आणणार आहेत, पण जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचंही नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत केली जाईल असं म्हटलंय. ते राहुरी येथील प्रचार सभेमध्ये बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज माफ करण्यात येणार आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवरती सुमारे 35,000 कोटी रुपयांचा भार हा पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यामधून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं सरकारला अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची मुदत एप्रिल अखेरपर्यंत होती. आता समितीनं त्यांचा अहवाल सादर केलाय, त्यामुळे कर्जमाफीच्या पुढील निर्णय प्रक्रियेमध्ये गती मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबत समितीनं अहवाल तयार केला असला तरी अटी आणि शर्तीबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. पण 2017 मधील कर्जमाफीप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अटी आणि शर्ती असू शकतात असा तर्कही लावला जात आहे.